सुंदर बनवल्या या पोरानी, एवढं मस्त आहे की विचारूच नका मला, हिच्या शब्द मी सांगतोय तुम्हाला. असं परत कधी मी खाल्लंच नाहीये बघा. एक रिएक्शन करते की असं कधी खाल्लंच नाही. एवढं सुंदर आहे की डोक्याला हात मारायला लागलाय मला आता. इथपर्यंत तारीफ करते ती माझी बघा. एक्सप्रेशन तर सुटतच नाहीयेत की काय देऊ कळतच नाही. एवढं ती मंत्रमुग्ध झाली माझ्या खाण्यामध्ये. मस्त वाटत असेल तुला शांत राहून. त्यापेक्षा असा विचार की माझ्या कानांना किती बरं वाटत असेल तू सांगतो. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आणि आता मी नवीन ह्याच्यासाठी एक चॅलेंज घेऊन आली आहे. आम्ही खूप टाइम पासून एकत्र राहतोय, म्हणजे 1.5 वर्ष झाले असेल एकत्र राहतोय. आणि 2016 पासून आम्ही दोघे एकदम सोबत आहोत, एकदम सोबत, लाईक अ बेस्ट फ्रेंड. एकच बेंच कधी कधीच नाही तर सर मॅडम नाही, 2014 पासून सोबत होतो, बट 2016 पासून आम्ही रिलेशन मध्ये आलोय. सो मला बघायचंय की मी न बोलता हा किती मला ओळखतोय. अच्छा. न बोलता म्हणजे मी तुझ्याशी बोलणार नाहीये. आय विल बी. ये बड़ी अच्छी बात कही है. किती ओळख तू एक्सप्रेशन देणार आहेस? मग मी काय करणार आहे, मी ह्याच्यासाठी एक टास्क असणार आहे की मी ह्याला काहीतरी बनवायला लावणार आहे, पण मी त्याला सांगणार नाहीये. मी चुप असणार आहे आणि न बोलता मी फक्त ऍक्शन, लाईक अ डम शेअर सारखं. ऍक्शन इझी समजेल तुला. थांब. असं बनव. ओव्हर कॉन्फिडन्स. साऊथ इंडियन मूवी मध्ये होता का? ठीक आहे. सो मी याचा विचार केलेला आहे. मी हे कालच विचार केलेलं या गोष्टी की मी काय काय करणार आहे आज ह्याच्यासोबत. सॉरी. इट्स ओके. आशीर्वाद. सो ह्याच्यासाठी चॅलेंज असा आहे, म्हणजे तुझ्यासाठी चॅलेंज असा आहे की तुला बनवायचं आहे, म्हणजे खूप असं क्रेव होत आहे तसं, पण कालपासूनच विचार करून करून मी लास्ट टाइमला बनवलेलं आहे, तर ह्याला रेसिपी नाही माहिती आहे त्याची. हे शाही तुकडा. ब्रेड पासून बनवलेलं ते ना? हा तेच ते शाही तुकडा मी लास्ट टाइमला बनवलेला, बट हा नव्हता. हा फक्त खायला असतो सगळ्या ह्याच्यामध्ये. तर मी असं विचार केलेला आहे की आज मी ह्याला सांगेन की शाही तुकडा बनव, कारण की लंच आय थिंक सो इझी असतं ना ते, दुधामध्येच काहीतरी करतात ना. माहिती पडेल ना तुला किती महाग असतं आणि किती मेहनत असते त्यामध्ये. खाणं किती इझी असतं आणि बनवणं किती हार्ड. ओके. बनवणं हार्ड आहे म्हणजे रेसिपी हार्ड आहे, आणि तू दमशेराज खेळणार आहे म्हटल्यावर लेट्स सी, करून दाखवणार मी. बघूया आता किती समजतोय ते. तर चला जाऊयात आपण किचन कडे. मी आतापासून अब्बा जप्पा डब्बा. ठीक आहे, म्हणजे आता माझं काम आहे सगळं. ओके, तर भेटूया किचन मध्ये. चल बनवायला थांबसा. तर हा आहे आमचा ब्रेड. आमचा नाही, असेल कुठल्या ब्रँडचा. हे आहे मिल्क मेड गोड गोड. त्याच्यानंतर काय, तूप, कस्टर्ड पावडर. हे मी मिक्स करून ठेवले आधीच, असं नाही बोलू शकत. ही रेडी आहे, मी मिक्स केलंय. तिला काही येत नाही आहे, मी सगळी रेसिपी सांगतोय. अच्छा, हा तूच रेडी आहे, मी शहाणा आहे तसं सांगतो मी तुला. ओके, शेफ वैभवी. ठीक आहे, हे मिक्स करून ठेवलंय. कस्टर्ड पावडर, बिकॉज ऑफ लम्स पडतात, त्या लम्स पडलं खराब होतं, त्याच्यामध्ये स्वतःहूनच केलं मी. तर तिला माझ्यावर जराही भरोसा नाही आहे, त्याच्यामुळे तिने स्वतःच मिक्स केलं. तिला टेस्ट बरबाद नाही करायची. ब्रेडला शेकू. ओके सर.
तूप नाही लावायचंय भाई, एक साईडला तूप लावलं मी. हे बघ तूप नाही लावलं ना. नुसतं बोला का तुपामध्ये तूप घ्यायचंय, त्याच्यावर टाकायचं. ओके, देन मग ब्रेड ठेवायचे. मग ब्रेड ठेवायची ब्राऊन होईपर्यंत. हो हो, हॅपी बर्थडे. चला चला, गरम होऊन दे. 1 मिनिट. शेफ वैभवी, हम थोड़ा सा गलत हो रहा है, ऐसे नहीं लग रहा है? उसमें दूध डालो अभी. कितना, 1 चम्मच? अभी रखू. ते मध्ये जास्त झालं ना तूप, त्याचं काय? कापू. अच्छा, ट्रायंगल मध्ये. मग आता त्याचं भाई काय हा विषय. चम्मच. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग की वजह से. आएंगे कौन, निकलेगा कौन. भाई का बर्थडे कमिंग सून. कसं कट करतात हे बघ. हा, झालं 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 झालं. ती म्हणते कट करतोय मी. अच्छा. है ना. ब्रेड दाखवू कट करताना. कट केला ब्रेड दाखवू. हा. मी, तू, एक एक, हा, 2, एक, एकाचा अर्धा करतोय है ना. एवढंच तर बघायची, तेच तर सांगत होतो. एक ब्रेड कट करतोय. पहिल्या ब्रेडला कट करतात असं म्हणायचं. येडी येडी. एकटी बसून बसून मजा करते. मला पण बसू दे. नाही जळलं नाही जळलं नाही जळलं नाही जळलं. फक्त दूर आला. फक्त दूर आहे. समथिंग इज रॉंग. व्हॉट. गॅस बंद करू, पलटी मारू, हे खाली घेऊ. बॉर्डर फक्त कडक व्हायला पाहिजे. ओव्हरऑल पूर्ण ब्रेड ब्राऊन व्हायला पाहिजे. कसं होणार पण. A few moments later. पूर्ण होतं का ब्राऊन ब्रेड. ब्राऊन होतो. डोक्याला काय हात लावलाय. एवढी मेहनत करतोय मी तुझ्यासाठी. मैं भी खाएगा. बोले तू खा रहा है. ओ सॉरी, भूल गया मैं.
आम्हाला उपवास आहे. उपवासाच्या दिवशी एवढं चांगलं पडत आहे पोरगी. पापले का पाप. यार मला वाटलं झटपट होऊन जाईल, असं शेकायचं आणि दुधात टाकायचं. एवढं वेळ काय आहे त्याला. खायला मस्त लागतं ना, है ना? हा, मग खायला तर मजाच येते. ठीक है ना, अच्छी चीजों के लिए इंतजार कर सकते हैं. इंतहा हो गई इंतजार की, आई ना कुछ खबर इसकी ब्राउन होने की. ब्राउन नहीं हो रहा भाई. हा काय, हा ब्राउन तो उद्यापर्यंत होऊन जाईल आणि झाल्यावर बघू आपण नंतर. ठीक आहे, याची म्हणजे ना उद्या उद्या उद्या. ब्रेड झालाय, ब्रेड ब्राऊन झाल्यावर तुम्हाला दाखवतो. ओके बाय. तर आता तवा घेतलाय, तवा अच्छा शिफ्ट करू. ओके शिफ्टिंग. टिंग टिंग. ब्राऊन करायला परत आम्ही तव्यावर शिफ्ट करतोय, कारण की ब्राऊनच नाही होतं त्याच्यामध्ये. त्यांनी शपथ घेतली की आम्ही याच्यामध्ये ब्राऊन नाही होणार. वाटीमध्ये काढू परत. इथं आहे ना, पण वेगळ्या वाटीमध्ये पाहिजे. वाटीच ना. थोडंसं दूध. अच्छा, दूध टाकलं ते फुगणार. हे मोठ्या भांड्यामध्ये पाहिजे तुला दूध. हा, असं काय असतं, असं काय असतं. नुसतं दूध आणि असं ते मोराचा पिसारा फुलल्यासारखं काय करते तू. पिसारा फुलला. ठीक आहे, दूध 2 वाट्या. दूध कशा तरी काढायचं इन शॉर्ट. हा ठीक आहे. आता एवढीशी तर वाटीच असते. आता मगाशी तुझी वाटी अशीच होती, आता वाटीच झाली काय ते. ती वाटीच आहे, एका वाटीने दुसऱ्या वाटीत. चढ 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 चढला गेला. हे क्रिस झालंय बाय. तेच तेच मी दाखवतो बघा. या पोरीच्या दमशिरज मध्ये वाटी वाटीमध्ये चढलं ते. नुसतं वाटी 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 वाटी. कसली वाटी काय आहे ती. मगाशी ती वाटी होती, आता वाटीच्या तरी काय म्हणलं तिचं तिलाच माहिती. काय म्हणलंय ते. दूध. हा, तर आता आम्ही दूध गरम करतोय. केलं करतोय. आणि ते गॅस विजेचं कारण हाच आहे की कारण की कूलर चालू आहे तिकडे आणि गरम होते खूप, म्हणून कूलर लावून ठेवला आहे. खूप गरम होते. तो बरा विजेल ते. बर्फ टाकते. तू यूज केला आहेस ना हनीबी मधलं, हनीकॉम मधलं. दूध गरम होऊन देऊ, फास्टच ठेवूया. आता आम्ही घेतोय जी कोण. हो, पण हे नाही झालं, ते पूर्ण गरम व्हायला पाहिजे ना. हा, ह्याच्यामध्ये लम्स जरा पण राहिले पाहिजे ना. लम्स राहिले तर खराब होतं. तर चांगलं ढवळत जावं त्याला. किती मस्त वाटत असेल तुला शांत राहून. त्यापेक्षा असं विचार की माझ्या कानांना किती बरं वाटत असेल तू शांत. असं काय नाही, ही बडबड खूप चांगली आहे. ही बडबडली नाही तर दिवस चांगला जात नाही. बडबडली नाही म्हणजे
बोलणं, बट नॉट दॅट लाईक ते बडबड 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 नाही, बोलणं सांगणं तसं. तर जोक सपाट होता. चांगली मुलगी आहे. आंघोळ केली नाही? आंघोळ नाही करत ती, एवढंच आहे. हा, मी तर कधीच नाही करत. तू तर आयुष्यात केली नाहीस, बरोबर ना? मिक्स करायचं, टाकत टाकत मिक्स करायचं. छोट्या हत्तीचे काम कर. सांडलं सांडलं बघ. दोन चम्मच मिल्कमेट टाकले. चम्मच नाही टाकलं, डायरेक्ट टाकलंय, पण अंदाजे 2 चम्मच. बस. साखर तर इथं आहे ना. सॉरी. ठीक आहे, कंजूस. पण ठीक आहे, मिल्कमेट टाकलंय. थोडीशी साखर. हा, आता त्याचा फुलाला पिसाला फुलू द्या. मग पिसाला फुलून झाल्यावर आपण करूया. ठीक आहे. फुला फुलांच्या इन शॉर्ट काय नाही, त्याला गरम उकळी होऊन द्या मस्तपैकी, म्हणजे झालं. आमची तर उकळी अशी अशी येते. साखर पण अशीच होती आणि ड्रायफ्रुट्स पण अशीच. आमच्याकडे आमच्या दमशेराचा माणूस लय डेंजर आहे बाबा, लय डेंजर आहे. नवऱ्याला हरवण्यामध्ये जेवढे अथार्थ प्रयत्न करू शकतो तेवढे करते ती, पण मी काय हार म्हणणारच नाही. टोपचा पण वाटीच असते आमच्याकडे. आली उतरू का? अरे हा, मग इथं बसून कापतो ना. अजीब जबरदस्ती आहे. सत्तर वाजायचं आहे. चॉपिंग बोर्ड. मी फिरवतो, तू कट कर. बस झालं का सगळे? थोडस जल्ल. वास पण चांगला त्याच्या जळल्याचा. छोटे छोटे का काढले? दुसरं डब्बी त्याला कर. वेगळं कर. छोटे छोटे चालतील ना? हा, चालते. मी तुझी बायको आहे. अरे ते झालं ना, ही आणि सिंदूर, बायकोच झाली. मी तुझी, मी तू, मी तू मी. अरे तू कसा असता? हा मी आहे आणि हा तू आहे. ठीक आहे. तू नाही, मी नाही, तू, मी तुमची बायको आहे असं म्हणायचं तुला. आमच्या दोघांचं लग्न झालंय. अरे काय काय दमशेराच येत ना हिला. नुसतं मांग भरो साजना वाला सिंदूर दाखवते, दुसरंच काहीतरी म्हणायचं हिला. कुछ नहीं हो सकता तेरा, कुछ नहीं हो सकता. शाळेमध्ये पार्टिसिपेट केलं असेल ना दमशेराज मध्ये, पक्का हरली असेल तुमची, तुझ्यामुळेच टीम. त्याच्यात टाकायचं नाही. मग मीठ कोण टाकतं त्याच्यामध्ये? परत वाटी आली यार. तुझी वाटी.
ठीक आहे ठीक आहे, ठेवा. परत परत हा असं छोटंसं काहीतरी आहे, असं फिरवायचं आहे. केसर. हे भगवान. हलेल का? हा हलेल. एक मिनिट टाइम प्लीज. तर आम्ही आता हॉलमध्ये येऊन बसलोय, कारण किचनमध्ये खूप गरम होते आणि थोडंसं सेट पण करायचं आणि थंड पण करायचं आहे. सो फॅन खाली पण घेऊन बसलोय, कूलर पण चालूच आहे साईड बाय साईड. थंड करू आणि मग त्याला सेट करून मस्त फ्रीजमध्ये ठेवून देऊ. थोडा टाइम लागेल कारण की गरम आहे ना ते. असं थंड होतं. कुछ भी मतलब कुछ भी. ऑलमोस्ट झालंच आहे थंड, थोडंसंच राहिलं. आणि मस्त कन्सिस्टन्सी पण घट्ट व्हायला लागली. काय पाहिजे तो पाहिजे. ओके बोललं झालं मी. अच्छा आता ब्रेड सेट करू का? सगळे तोडू, खालचे दोन पण. खालचे दोन राहून देऊ आणि वरचे तोडू फक्त. आता तर बोलली तोड. Organize कर. अच्छा ऑर्गनाइज. अरे आता तर सेट केलं तू बरोबर. येडे येडे. आता म्हटले तुकडे करून सेट करायचं म्हणजे पण बाहेर काढ. हा मग ते आधी सांगायचं ना. एक लेअरला सेट करायची पहिली, मग दुसरी लेअर टाकायची. मग एवढ्या वेळ तोडत होतं तो का नाही सांगितलं? सगळं टाकल्यानंतर सांगते. बुडाय पाहिजे ना सगळं, हे काय? हा राखून तो पण तुकडेच करून टाकायचं ना, का डायरेक्ट ठेवू? डायरेक्ट. ते न्यायची टाक पहिले, तेच तर बोललो मी तुकडे करून टाकू का? ऑर्गनाइज करायचं होतं ते. काय? सगळं तुकडे नाही करायचे होते. ऑर्गनाइज काय असतं? पोटात पण असंच जाणार आहे ते, काय प्रॉब्लेम नाही. काढ. लपून टाकलेली. किती सुंदर बनवले बघा या पोरांनी. तारीफ करता करता थांबत नाही मी, असं हिला म्हणायचंय. पण लाजते बिचारी. ऑर्गनाइज कसं करणार माणूस याला? तुकडे पण पाहिजेत, ऑर्गनाइज पण पाहिजे. You're working with a professional here! प्रोफेशनल. अब्बा जब्बा डब्बा. काय बघितलं नाही? फ्रीज खोलू, त्याला ठेवू, बस एवढंच. हां फ्रीज बंद करायचं पण सांगितलं. 2 मिनिटासाठीच. 2 तास. 2 तास म्हणजे आता वाजले जेवढे वाजले 2 तास. ते पण तू घेणार ना? दमशेराज मध्ये मी बनवलंय एकदा मेहनतीने, समजून उमजून. जे हिचं कळत नव्हतं तरी पण मी समजून घेऊन स्वतःचं डोकं लावून केलंय मी. त्याचा फायनल प्रोडक्ट 2 तासांनी दाखवा मी. ओके तर आपण भेटूया 2 तासांनी. बाय. तर मित्रांनो मस्त सेट झालंय आणि ही हवरी खायला पण चालू झाली आहे. दमशिराज गायब झाला इथं, त्याचं पण बनून झालंय दमशिराजचा, आता काय फायदाच आहे. आता फक्त खायचं आणि
मस्त दिसतंय. मी नाही खाऊ शकत. माझा उपवास संपल्यावर खाऊ शकतो मी. तर ते हिला बघून मन भरतो. स्मोकी फ्लेवर नाही म्हणलं चांगलं. ठीक आहे, फर्स्ट ट्राय होता ना, चुकला असेल. नेक्स्ट टाइम परत. काय गोड कमी आहे, काय कमी आहे? क्रिस्प कमी आहे. क्रिस्पी नाही झालाय. ठीक आहे, नेक्स्ट टाइम क्रिस्प जरा चांगलं करूया. फर्स्ट टाइम होता, नेक्स्ट टाइम जरा चांगला बनूया. रेसिपी तर कळालीच आहे. तर कसं आहे, 10 out of 8. ओके, चालेल. खूप घामटलोय. ठीक आहे, चला एन्जॉय करा. आणि आम्ही असंच, तर मी हेच म्हणतो की आम्ही असेच खायचे प्यायचे पण बनवत जाऊ, थोडासा कंटेंट असंच मजा म्हणून. चालेल ना? हा, तर तरी कधी मी बनवेल, कधी ही बनवेल. रेसिपी शेअर होईल, तुम्हाला पण खायला आणि बघायला भेटेल. तर असंच एन्जॉय करत राहा आमचे ब्लॉग आणि आम्हाला बघत राहा, एवढंच म्हणेन मी. ठीक आहे, तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय. हिच्याबद्दल पण बाय. आणि खूप सुंदर बनवलं या पोरानी, एवढं मस्त आहे की विचारूच नका मला. हिच्या शब्द मी सांगतोय तुम्हाला. असं परत कधी मी खाल्लंच नाहीये बघा. एक रिएक्शन करते की असं कधी खाल्लंच नाही. एवढं सुंदर आहे की डोक्याला हात मारायला लागलाय मला आता. इथपर्यंत तारीफ करते ती माझी बघा. एक्सप्रेशन तर सुटतच नाहीयेत की काय देऊ कळतच नाही. एवढं ती मंत्रमुग्ध झाली माझ्या खाण्यामध्ये. एवढं मंत्रमुग्ध झालीये ना की चावलं जात नाहीये. आता तर बोली कडक नाहीये, आता बोलते चावलं जात नाही. कडक झालंय पण ते जरा जास्त कडक झालेलं आहे. हा, हा, पण ते क्रिस्प नाही आलंय. हो, ठीक आहे. चला मग भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.